व्यवसाय 33 टॉपिकचं नाव आहे इष्टिकाचिती घन शिरोबिंदू कडा व पृष्ठे. प्रश्न पहिला, खालीलपैकी घणाची आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ही घणाची आकृती आहे. घन म्हणजेच ज्याला आपण क्यूब म्हणतो किंवा ठोकळा म्हणतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, घणापेक्षा इष्टिकाचितीला किती पृष्ठे जास्त अथवा कमी असतात? मित्रांनो, इष्टिकाचिती असू द्या किंवा घन असू द्या, दोघांचीही पृष्ठे समान आहेत. दोघांनाही 6 पृष्ठे आहेत. दोघांनाही शिरोबिंदू समानच आहेत, 8-8, आणि इष्टिकाचिती आणि घनाला 12 कडा असतात. मग पृष्ठे दोघांचे समान असतात, म्हणून आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समान असतात. घनापेक्षा इष्टिकाचितीला किती पृष्ठे जास्त अथवा कमी असतात? जास्त अथवा कमी नसतात, समान असतात. प्रश्न तिसरा, इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात? इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू असतात. इष्टिकाचिती ही आपली कंपास असू द्या किंवा बांधकामासाठी वापरतो ती वीट किंवा कंपासच्या आकाराची इष्टिकाचिती असते आणि इष्टिकाचितीला एकूण 8 शिरोबिंदू असतात. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा, सोबतच्या आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय? तर मित्रांनो, हा जो पृष्ठभाग रेखांकित केलेला आहे, रंगवलेला आहे, त्याचं नाव र, क, स आणि म. र, क, स, म हे या ठिकाणी रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचं नाव आहे. तर असा पर्याय कुठं आहे? र, क, स, म पर्याय क्रमांक 1च आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा, टिंबटिंबचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो. मित्रांनो, घनाचा पृष्ठभाग हा निश्चितपणे चौरसाकृती असतो. आपण क्यूब बघितला किंवा ठोकळा जर आपण घेतला तर याचा पृष्ठभाग हा चौरसाकृती असतो. सर्व बाजू या सारख्याच आकाराच्या असतात. म्हणजे घनाचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृती असतो. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, व्यवसाय 33 एकूण 5 प्रश्न होते, या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय चॅनलवरती अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.